नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज मी गणेश चतुर्थीनिमित्त नवीन डिझाईन क्रिएट केलेली आहे। तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला यायचं फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची आपण डिझाईन बनवलेली आहे। चला तर मग आता नवीन साईज मध्ये नवीन डिझाईन क्रिएट करूया। ठीक आहे, तर फाईल मध्ये यायचं तुम्हाला आणि एक न्यू साईज क्रिएट करायची तुम्हाला इथे या ठिकाणी बघा 8x10 ची आपण नेहमीप्रमाणे साईज क्रिएट करतो। रिझोल्यूशन जे आहे ते 250 ठेवतो इथे आणि क्रिएट करतो। आता तुम्हाला या ठिकाणी बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला मी जसे की सांगितलेलं आहे की पिंटरेस्ट वरून तुम्हाला सर्व काही बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला भेटतील। इथं नॉर्मली तुम्ही बॅकग्राऊंड जरी टाकलं तरी तुम्हाला इथं खूप सारे असे बॅकग्राऊंड, कलरिंग बॅकग्राऊंड म्हणा, मिक्सिंग बॅकग्राऊंड म्हणा, सर्व बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। या प्रकारचे बॅकग्राऊंड तुम्ही त्या ठिकाणी अशा डिझाईन मध्ये मी यूज केलेले आहेत, तर तिथे तुम्ही हे बॅकग्राऊंड यूज करू शकता। ठीक आहे, तर नॉर्मली तुम्हाला पिंटरेस्ट वरून एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करायचा आहे आणि तो इथे येऊन पेस्ट करायचा आहे डिझाईनवर। ठीक आहे, या प्रकारे तो पेस्ट झाल्यानंतर त्याला एकदम प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे आणि ह्या बॅकग्राऊंडला थोडंसं मोशन ब्लर म्हणजे थोडं की हलकंसं ब्लर करायचं तुम्हाला। ठीक, तो जास्त म्हणजे टेक्स्चर वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे इथे आपण त्याला थोडंसं ब्लर केलंय। फिल्टर गॅलरीमध्ये जाऊन थोडंसं हलकंसं या प्रकारचे बघा टेक्स्चर येणार आहे बॅकग्राऊंडला, तर थोडंसं टेक्स्चर तुम्हाला फक्त क्लिक करायचं, ओके प्रेस करायचे आणि या प्रकारचं तुम्हाला टेक्स्चर वगैरे ऍड होईल। ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय करायचंय, सर्वात आधी पीएनजी आपण जे काय आहे ते आपण ऍड करत जाऊयात। सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, गणपतीचा जो फोटो म्हणा तो तुम्हाला इथे ऍड करायचा। तुम्ही असं नाही की हाच फोटो युज करू शकता, डिफरंट टाईपचे फोटो सुद्धा गणपतीचे तुम्ही युज करू शकता। मी नॉर्मली पिंटरेस्टला गणपतीचे फोटो म्हणून टेक्स्ट देतोय, गणपती फोटो येते। ठीक, या प्रकारे तुम्हाला इथे खूप सारे गणपतीचे फोटो पिंटरेस्ट वरती हाय क्वालिटीचे फोटोज तुम्हाला भेटून जातील। इथे तुम्ही कोणत्याही फोटोवर क्लिक केलं तर नॉर्मली तुम्हाला इथे बघा खाली या प्रकारचे एआयने क्रिएट केलेले फोटो, भरपूर असे फोटो तुम्हाला भेटून जातील। सुंदर असे फोटो गणपतीचे तुम्हाला मिळतील। इथे तुम्ही बीजी बॅकग्राऊंड मध्ये गुगलमध्ये तुम्ही नॉर्मली त्याचा बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करू शकता। ठीक आहे, तर मी इथूनच एक बॅकग्राऊंड म्हणजे इथूनच एक गणपतीचा फोटो ऍड केलेला आहे आणि तो मी इथं बीजी बॅकग्राऊंड मध्ये म्हणजेच नॉर्मली मी इथे जाते गुगलवरती, तर बीजी बॅकग्राऊंड तुम्हाला सर्च करायचे आणि इथे येऊन नॉर्मली कोणताही फोटो तुम्हाला ऍड करायचा आणि इकडे शिफ्ट करायचं। ठीक आहे, काही सेकंदामध्येच हा तुमचा जो फोटो आहे तो इथे याचा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह होतो। इथे स्टँडर्ड रिझोल्यूशन मध्ये आपण त्याची क्वालिटी इथे ऍड केलेली आहे, नॉर्मली इथे या प्रकारे पेस्ट केले आहे। ठीक आहे, इथे तुम्ही कोणताही फोटो ऍड करू शकता, जो डिझाईनर यूज केला तो सुद्धा म्हणजे नाही वापरला तरी चालेल किंवा दुसऱ्या क्वालिटीचा सुद्धा फोटो तुम्ही इथे ऍड करू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, तर हा सुद्धा खूप क्वालिटीमध्ये फोटो, याला तुम्ही अजून एडिट वगैरे केला तर अजून छान प्रकारे दिसून येणार फोटो। ठीक आहे, याला कॉपी पेस्ट करायचं तुम्हाला अशा पद्धतीने। आता इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला थोडीशी इथे सावली तुम्हाला ऍड करायची। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नॉर्मल एक ब्रश क्रिएट करायचा आहे आणि इथे तुम्हाला हे वरचा जो पॉइंट आहे याला तुम्हाला ड्रॅग करायचा खालच्या साईडने आणि इथे तुम्हाला ब्लॅक ब्रश जो आहे ब्लॅक कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की लँड पोर्शन आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारे थोडस एक ब्लॅक जो कलर तुम्ही चॉईस केलाय तर ब्रश तुम्हाला इथे फिल करायचे अशा प्रकारे। जास्त डार्क झालाय त्यामुळे त्याची ऑपोसिटी जराशी आपण इथे कमी करतोय अशा प्रकारे। आता गणपतीच्या फोटोला थोडंसं इनर शॅडो वगैरे आपण इथे ऍड करतोय, जसं की तिकडे आपण दिलेले आहे इनर शॅडो। ते काय करायचं, तुम्हाला लिनियर डॉज मध्ये जायचंय, याची युजिंग ग्लोबल लाईट काढायची। ठीक आहे, आणि डिस्टन्स थोडासा वाढवायचंय, साईज थोडीशी वाढवायची आणि येल्लो लाईट मध्येच आपण इफेक्ट देणार आहोत। ठीक आहे, या प्रकारे आपण इफेक्ट दिले। आता इथे कंट्रोल एन दाबायचं आहे तुम्हाला आणि इथे थोडीशी याच्या थोडंसं ब्राईटनेस क्रिएट करायचंय। कंट्रोल एल दाबून थोडंसं हे काय करायचं, तुम्हाला थोडेसे हलके इफेक्ट तुम्हाला इथे ऍड करायचे, जेणेकरून काय होतं मला थोडासा इफेक्ट आपण इथे ऍड केलेला आहे। ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचंय, गणपतीची सावली ठीक आहे डुप्लिकेट लेअर करायची, कलर ओव्हरले तुम्हाला इथे ऍड करा ब्लॅक आणि कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट जे काय क्रिएट करा आणि इथे कंट्रोल टी करा आणि या ऑप्शन हा जो ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि अशा प्रकारे ऍड करायचं। ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय करायचंय, ब्लॅक ब्रश क्रिएट करायचे, कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट कधी पण तुम्हाला ऍड करायचे, ब्लर मध्ये जाऊन क्वेश्चन ब्लर तुम्हाला ऍड करायचे। ठीक, आता हा जो इफेक्ट तुम्हाला ऍड केल्यानंतर याला काय करायचं, तुम्हाला
याची ऑपोसिटी एकदम कमी ठेवायची. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जी सावली नाही पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी, तर इथे तुम्हाला इरेज करायचं. आता हा जो याच्या मागे आपण एक ओव्हरले लाईट ऍड करतो. ठीक आहे. अशा प्रकारे एक ओव्हरले लाईट आहे आपल्याकडे. त्याला बॅक साईडला न्यायची आणि स्क्रीन मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. स्क्रीन मध्ये केल्यानंतर याला थोडंसं बारीक करायचं आणि अशा प्रकारे सेट करायचं. ठीक आहे. छान वाटतंय. आता यानंतर आपल्याला गणपतीचं जर आपल्याला पूर्ण काम झालेलं आहे, याला काय करायचं, शिफ्ट वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट दाबून खालच्या लेअरला क्लिक करायचं, जेणेकरून सर्व जे लेअर तुमचे एकसाथ सिलेक्ट होतील. याला ग्रुप करायचं आणि गणपती नाव द्यायचं. ग्रुप वाईज आपण डिझाईन क्रिएट करणार आहोत. ग्रुप वाईज प्रत्येकाला टेक्स्टने तुम्हाला नाव देत चालेल. ठीक आहे. थोडंसं मी इकडे सरकवतोय. आता इथे तुम्हाला गणेश चतुर्थी नाव जे टेक्स्ट आहे तुम्हाला इथे ऍड करायचं. आपण टेक्स्टचं जे काम आहे पटापट आपण इथे ऍड करणार आहोत. इन्फिनिटी नावाचा कोणताही फॉन्ट तुम्ही इथे ऍड करायचा आहे. आणि या ठिकाणी मी जे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा जो टेक्स्ट आहे त्या साईडने मी ऍड केलेला आहे. नॉर्मली तुम्हाला इथं फक्त टायपिंग करायची आणि फ्लॉवर वगैरे मी इथे ऍड केलेला आहे. फ्लॉवरला मी ग्रुप केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता इथे तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे गणेश चतुर्थीच्या नावाच्या टेक्स्ट. काय करायचं तुम्हाला इथे तुम्हाला सर्वात आधी चतुर्थीच्या नावाला इफेक्ट द्यायचा. ठीक आहे. मी सर्वात आधी काय दिले, सर्वात आधी मी एक ग्रेडियंट दिले. नॉर्मल ग्रेडियंट यातला मी कलर कोणताही एक चॉईस केलाय आणि त्याचं जे स्केल आहे मी एकदम कमी केलेलं आहे. ठीक आहे. इथं मी इनर शॅडो दिलेलं आहे थोडासा. ठीक आहे. इनर शॅडो ऍड करायचं तुम्हाला. आणि तर ड्रॉप शॅडोच्या जागी तुम्ही लॉंग शॅडो सुद्धा युज करू शकता. मी जसे मी आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर सांगितलं की लॉंग शॅडोचा पण वापर करू शकता. आता इथे अल्ट दाबून माऊसच्या लेफ्ट साईडचं बटन प्रेस करायचं आणि ड्रॅग करायचे खालचे, जरी की जो दुसऱ्या टेक्स्टला पण तुम्हाला सेम इफेक्ट ऍड होणार. ठीक आहे. आता इथे तुम्हाला ग्रुप करायचंय आणि नॉर्मली तुम्हाला थोडंसं इथे झूम करायचं. आता इथे काय करायचं तुम्हाला अजून एक टेक्स्ट ऍड करायचं. जसं की मी एक नॉर्मली हे जे याला मी ड्रॅग करतो वरच्या साईडने आणि जसं की गुगल मराठी टायपिंग मध्ये मी हे जे टेक्स्ट मी सुरुवातीला ऍड करून ठेवलेले आहेत ते तुम्हाला काय करायचं, या प्रकारे मी टेक्स्ट ऍड करतो इथे. ठीक आहे. आता इथे कंट्रोल टी करायचं तुम्हाला आणि असं टाईप करायचं. आता इथे काय करायचं तुम्हाला थोडंसं एआय मध्ये जाऊन थोडंसं त्याला जो गॅप आहे थोडासा वाढवायचा. याला डुप्लिकेट लेअर करायचे तुम्हाला आणि इथे डबल टिक करायचंय आणि हा जो ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक झाल्यानंतर याला तुम्हाला काय करायचं, ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट अशा प्रकारे ऍड करायचंय. किंवा काय करायचं तुम्हाला इथे डबल क्लिक करा आणि इथे तुम्हाला एक अशा प्रकारे कलर ऍड करा. ठीक आहे. त्याला तुम्हाला काय करायचं, ग्रुप करायचे आणि प्रॉपर इथे सेट करायचे. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं, अजून एक टेक्स्ट तुम्हाला ऍड करायचं. इथे डुप्लिकेट लेअर करायचे आणि अशा प्रकारे हे जे डीजी कॅलिग्राफीचं टेक्स्ट आहे ते इथे ऍड करायचे. डीजी कॅलीमध्ये जायचे तुम्हाला आणि ते जे तुम्ही याला ड्रॉप शॅडो म्हणा, लॉंग शॅडो म्हणा, कोणताही जसे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितले की लॉंग शॅडोचा वापर करत जावा कारण आणि एकदम लाईट मध्ये तुम्हाला लॉंग शॅडोचा वापर करायचा. ते बॅक साईडला तुम्ही गणपतीची रॅली वगैरे तुम्ही ऍड करू शकता. खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे ऍड करण्यासाठी. आता इथे काय करायचं तुम्हाला परत मी अजून एक लेअर ऍड करतो आणि गणपतीचा जो अजून एक टेक्स्ट आहे गणपती बाप्पा मोरया हे मी इथे ऍड करतो. ते इथे मी व्हाईट मध्ये ऍड करणार आहेत आणि याला मी जे काय सेमी बोल्ड मध्ये इथे ऍड करतो आणि गणपतीच्या मी बॅक साईडला इथे मी ऍड करणार आहे. ठीक आहे. आता हे असे जे टेक्स्ट तुम्ही जास्त करून गणपतीच्या बॅक साईडलाच ऍड करताय ना, तर सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले तुम्हाला इथे मी ओव्हरले ऍड करतो आणि याची ऑपोजिट थोडीशी कमी ठेवतो आणि याची जी सेमी बोल्ड आहे मी इथे याला मिडियम ठेवतो. ठीक. आणि या पद्धतीने अजून एक टेक्स्ट मी ऍड करतो ह्या साईडला. ठीक आहे. नंतर अजून एक ऍड करतो इथे. तर हा जो टेक्स्ट आपण ऍड केला याला थोडंसं आपण याला इरेज करणार आहोत. ठीक आहे.
त्यानंतर तुम्हाला डाऊन साईडचा जो प्रोटोकॉल आहे, नेहमीप्रमाणे तुमच्याकडे प्रोटोकॉल असतो सेव्ह, तोच तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. नॉर्मल मी असं इथे जो काही तुमचा क्लायंट वगैरे असेल त्यांचा प्रोटोकॉल तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. ठीक आहे, या साईडने आणि इकडून एक. तर या पद्धतीने आपली डिझाईन पूर्ण बनवून झालेली आहे. बघा, आपण सुरुवातीपासून नॉर्मली आपण एक प्रकारचा बॅकग्राऊंड घेतला, त्याच बॅकग्राऊंडवर एक तुम्हाला ओव्हरलेसाठी अजून एक बॅकग्राऊंड घ्यायचा, जेणेकरून थोडीशी डिझाईन जी आहे तुमची डार्क मध्ये दिसेल. त्यानंतर आपण गणपतीचा पीएनजी जसं की पिंटरेस्ट वरून घेतलं, त्याला ओव्हरले केलं आणि एक हलकीची सावली, म्हणजे जशी की जमिनीवर आहेत गणपती, तर हलकीची सावली दिली आपण या ठिकाणी आणि इनर शॅडो म्हणा. ठीक आहे, बॅक साईडला एक ओव्हरले लाईट दिली आहे, टेक्स्ट दिलाय गणपती बाप्पा मोरया, त्याला सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले तुम्ही ऍड करू शकता. ऑपोसिटी कमी ठेवायचे आणि जे काही तुमची हायलाईट असेल हे जसे की गणेश चतुर्थी, ते इथे तुम्हाला बॅक साईडला ब्रश सुद्धा मारू शकता डार्क करण्यासाठी, किंवा ऑलरेडी तुमचा बॅकग्राऊंड डार्क आहे तर काही करण्याची गरज नाही. तर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अशा प्रकारे आपली डिझाईन पूर्ण क्रिएट झालेली आहे. या प्रकारे दुसरी एक डिझाईन आहे गणपती इन्व्हिटेशनचं, जसं की 5 दिवसांचा किंवा 10-12 दिवसांचा गणपती असतो, तर त्यासाठी मी गणेश इन्व्हिटेशनचं, गणपती इन्व्हिटेशनची मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. तर चला तर मग त्या डिझाईन बद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देतो. या पद्धतीने आपली डिझाईन आहे. यात तुम्हाला फक्त तुमचा 5 दिवसांचा गणपती असेल किंवा 10 दिवसांचा असेल, त्यात तुम्हाला फक्त तारखेमध्ये बदल करायचा, बाकी तुमचा ऍड्रेस वगैरे सेम राहील. ठीक आहे, रॅन्डमली हे मोबाईल नंबर काही खरे नाहीये, खोटे नंबर आहे, त्या प्रकारे तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर, नाव वगैरे जे काही पद वगैरे असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकता. फोटो या ठिकाणी फोटोसाठी मी जागा दिलेली आहे. या डिझाईनची पीएलजी फाईल अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तसेच पीएलजी फाईल सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. असे जे की सॅटिन म्हणा, हे सर्व मी पीएचडी फाईल मध्ये बघा इथे ओपन, जसे की इथे जशी पीएचडी फाईल आहे तशीच तिथे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही जाऊन डाउनलोड करा. या ठिकाणी बघा गणपतीला प्रॉपर, म्हणजे गणपतीच्या बॅक साईडला प्रॉपर मी डिझाईन क्रिएट केलेली आहे. काय केलेलं आहे बघा, सुरुवातीला एक सर्कल ड्रॉ केला येलो कलरचा, त्यानंतर मी एक सनसेटचा बॅकग्राऊंड ऍड केलाय, क्लिपिंग मास्क केलाय, त्यानंतर एक या पद्धतीने एक जास्त लाईट हायलाईट व्हा गणपतीच्या बॅक साईडला, त्यासाठी अजून एक सर्कल ड्रॉ करून त्याला आउट ग्लोचा इफेक्ट मी इथे ऍड केलेला आहे. ठीक आहे, आउट ग्लोचा इफेक्ट जर ऍड नाही केला तर बघा नॉर्मल असं दिसणार, आणि जर इफेक्ट दिला तर या पद्धतीने दिसेल. आणि गणपतीचा फोटो ऍड, गणपतीला तुम्ही इथं इनर शॅडो देऊ शकता जसं की त्या साईडला दिलेली आहे. ठीक आहे, आणि या पद्धतीने टेक्स्ट वगैरे आपण ऍड केलेले आहे सर्व. ठीक आहे, तर इथं आपला पूर्ण डिझाईन संपते मित्रांनो. गणेश चतुर्थीची छान प्रकारे डिझाईन मी तुम्हाला क्रिएट करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.